मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकानजीक असलेल्या मोठ्या नागरी वस्तीच्या भागातून दौंड मनमाड दुहेरी रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासन सर्वे नंबर 255 व 256 मधील 1100 जमीनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर जागा संपादित करणार असल्याची चर्चा अखेर फोल ठरली। या मार्गाच्या कामासाठी रेल्वे हद्दीपासून अवघे 15 मीटर इतकीच जागा रेल्वे संपादित करणार आहे। त्या दृष्टीने सोमवारी सकाळी रेल्वे महसूल नगरपालिका व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी संबंधित भूधारकांसह पाहणी करून डिमार्केशन केले। त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। रेल्वेचे मुख्य अभियंता सुधांशु कुमार यांच्या नेतृत्वाखाली भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी बर्डे, मनमाड नगरपालिकेचे अभियंता अनिल गवडी यांच्या पथकाने सोमवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी सर्वे नंबर 255 व 256 मध्ये पाहणी केली। यावेळी स्थानिक नागरिक म्हणून नाना शिंदे, बबन सांगळे, प्रभागाचे नगरसेवक अमोल नरवडे, अभियंता अमर चव्हाण व इतर नागरिक उपस्थित होते। रेल्वे प्रशासनातर्फे दौंड मनमाड लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। मनमाड नजीक सदर मार्ग रिंग रोडच्या धर्तीवर वाघदर्डी रोड आयुष पॅलेस पासून वळसा घेऊन मनमाड स्थानकात मुख्य मार्गाला जोडण्यासाठी नवीन मार्ग टाकण्याचे काम प्रस्तावित आहे। त्यासाठी काही जागा संपादित करण्याचे रेल्वेचे प्रयोजन आहे। तेथे अनेक पक्की घरे, व्यापारी प्रतिष्ठाने, मंदिरे असल्याने गेल्या महिनाभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती। प्रत्यक्ष या कामाच्या अगोदरच शहरातील सर्वे नंबर 255 व 256 मधील लोहमार्गाच्या बाजूची आणि मोठी नागरी वस्ती असलेल्या भागातून हे संपादन होणार आहे। त्यासाठी हजारांवर नागरिकांना रेल्वेने नोटिसा दिल्या होत्या। अशा या चर्चांनी परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकविला। गेल्या 15 दिवसापासून कोणाची घरे जाणार, किती जागा जाणार याबाबत रेल्वे प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणीही नागरिकांमधून करण्यात आली। अखेर सोमवारी सकाळी भूसंपादन पथक उपरोक्त भागात दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली। प्रस्तावित दौंड मनमाड दुहेरी रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनाला रेल्वे हद्दीपासून संपादित करावयाच्या जागेची मोजणी केली व या मार्गासाठी डिमार्केशन करून घेण्यात आले। प्रस्तुत मार्गासाठी फारशी जागा लागणार नाही। फक्त रेल्वे हद्दीलगतचा 15 मीटर रुंदीचा 2 किलोमीटर लांबीची जागा रेल्वे संपादित करणार आहे। त्यामुळे कोणाचेही फारसे नुकसान होणार नाही यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले व या संपादित जमिनीला बाजारभावापेक्षाही चौपट भाव मिळणार असल्याच्या चर्चेने नागरिकांना दिलासा मिळाला।